नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मूल्यांकन मंडळाकडून बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्यापैकी एक शैक्षणिक योजना. या शैक्षणिक योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. आज आपण या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना आणि पत्नीस किंवा पतीस वैद्यकीय पदवी आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता किती स्कॉलरशिप दिली जाते, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, तसेच कोणकोणते इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स म्हणजे अभियांत्रिकी पदवीधर आणि कोणते वैद्यकीय पदवीधर यामध्ये अप्लाय करू शकतात याची सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मूल्यांकन मंडळाकडून बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना तसेच बांधकाम कामगारांच्या पती किंवा पत्नीस याचा लाभ दिला जातो. यामध्ये 1ली ते 7वी असेल, 10वी-12वी असेल, पदवी अभ्यासक्रम असेल, MSCIT आणि वैद्यकीय अभियांत्रिकी पदवीकरिता शैक्षणिक शिष्यवृत्ती आर्थिक मदत दिली जाते. आता आपण वैद्यकीय अभियांत्रिकी पदवीकरिता शैक्षणिक स्कॉलरशिप किती दिले जाते हे पाहूयात. तर मित्रांनो, नोंदणीकृत सक्रिय बांधकामगारांच्या पहिल्या 2 पाल्यास तसेच बांधकामगारांच्या पती किंवा पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता दरवर्षी 1 लाख रुपये शिष्यवृत्ती दिली जाते आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता दरवर्षी 60,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे बांधकाम कामगार म्हणून मंडळाकडे नोंदणी असली पाहिजे. तसेच बांधकाम कामगारांची नोंदणी सक्रिय म्हणजेच तुमची नोंदणी ऑनलाईन रिन्यूअल केली असली पाहिजे, तरच तुम्हाला या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असते. यामध्ये चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, महाविद्यालयाचे ओळखपत्र, पाल्याचे पती किंवा पत्नीचे आधार कार्ड, रेशन कार्ड, अर्जदाराच्या बँक पासबुकची झेरॉक्स इत्यादी मंडळाच्या आवश्यकतेनुसार कागदपत्रे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा? मित्रांनो, यापूर्वी आपण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मूल्यांकन मंडळाच्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन क्लेम भरत होतो. पण सध्या वेबसाईटवरती ऑनलाईन क्लेम भरता येत नसल्यामुळे तुम्ही मंडळाच्या तालुका सुविधा केंद्रामध्ये जाऊन स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकता. तुमच्या तालुका सुविधा केंद्रामध्ये तुमची सर्व ओरिजिनल कागदपत्रे घेऊन जायचे आहेत आणि तिथे तुम्हाला अर्ज भरायचा आहे. लक्षात ठेवा, स्कॉलरशिप योजनेचा अर्ज करत असताना स्वतः बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्रात उपस्थित असणे आवश्यक असते. तसेच त्याचा मोबाईल नंबर सुद्धा चालू असला पाहिजे, तरच तुमचा ऑनलाईन अर्ज भरला जाईल. आता यानंतर आपण वैद्यकीय पदवी आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी कोण कोण अर्ज करू शकतात हे पाहूयात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही लिस्ट आहे. यामध्ये अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता कॉम्प्युटर सायन्स, एन्व्हायरमेंटल, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, एरोस्पेस इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, IT इंजिनिअरिंग, मरीन इंजिनिअरिंग, केमिकल, बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर अँड फूड इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, टेक्सटाईल इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल प्रोडक्शन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इत्यादी लोक यासाठी अप्लाय करू शकतात. आता यानंतर वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता MBBS, BDS, BMS, BHMS, BPAD, BPT, बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स, BNYS, BSMS इत्यादी या कॅटेगरीमधील लोक या शिष्यवृत्तीसाठी अप्लाय करू शकतात. मित्रांनो, बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेचा लाभ नक्कीच घ्या. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.